सर्वांना कसे आहात सर्वजण. काय झालं सांगू का, IT क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे आणि हिंजवडी राजीव गांधी IT क्षेत्रामध्ये 500 लोकांची फसवणूक करण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं की त्यांना फ्रेशर्स म्हणून घेण्यात आलं. त्यांना 2 महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना 15,000 रुपये पगारही दिला आणि नंतर त्यांना काही सांगितलं आणि त्यांच्याकडून 1 ते 2 लाख 3 लाख अशी रक्कम त्यांनी उकळली आणि फार मोठा तो स्कॅम झालेला आहे, म्हणजे घोटाळा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जे बाहेरून आलेले आहेत, खेडेगावातून किंवा परराज्यातून मुलं आलेली त्यांचा तेथे वापर झाला आणि त्या मुलांना फसवण्यात आलेलं आहे. तर अशा भरपूर कंपन्या निघालेल्या आहेत की जे फसवतात. तर तुम्ही पुण्यात येत आहे, नोकरीसाठी येत आहे, पूर्ण माहिती घेऊन या की खरंच नोकरी आहे का, खरंच तिथं आपलं भवितव्य ठरणार आहे का. नाही तर उगीच येऊन फसू नका. आणि फसल्यानंतर किती गंभीर परिणाम होतात मुलांवर हे माहिती आहे. आता हिंजवडीसारखे पण ठिकाणी पण खूप फ्रॉड करणाऱ्या बोगस कंपन्या निघालेल्या आहेत. त्यामुळं येताना तुम्ही सावधगिरी बाळगा आणि जिथे चांगली माहिती आहे अशांकडून माहिती घ्या आणि नंतरच तुम्ही पुण्यात या आणि नोकरी करा. पुण्यात नोकरी करणं हल्ली इतकं सोपं राहिलेलं नाही, कारण घर भाडं वाढलं, खाण्यापिण्याचा खर्च वाढला, जाणं येणं वाढलं, ट्रॅफिक वाढली आणि बहुतेक गोष्टी खूप आता पहिल्यासारख्या नाही राहिल्या हो पुण्यामध्ये. माहिती का, सर्व महाग झालेले, सर्व गोष्टीला पैसा लागतो आणि पैसा असला तर जिंदगी आहे, नाही तर काही नाही. पुण्यामध्ये कोणी कोणाला विचारत नाही. मुंबईपेक्षाही आता इथे भयानक परिस्थिती झालेली आहे पुण्यामध्ये. तर असं भाडं तर भरमसाठ झालेलं आहे आणि भाडं काही कुणी कमी करत नाही. त्यात डिपॉझिट आलं, हे आलं, ते आलं, लाईट बिल आलं, मेंटेनन्स आला, कचरेवाली आली, झाडूवाली आली, हे आलं, ते आलं, सगळं आलं. आणि तुम्हाला घरात एखादी बाई ठेवावं लागते कामासाठी. ती झाडून पुसून करा, स्वयंपाक करा, हे करा, ते करा. आणि 17 लफडी आली. पगार पुरतो का आजकाल मुलांना? गावी काय पाठवणार, खाणार काय, तुमच्या लग्नासाठी काय ठेवणार, तुमच्या घरी काय पाठवणार, अशक्य झालेल्या गोष्टी आणि फार अवघड होऊन बसलेले माहिती. त्यामुळं लक्षात ठेवून या आणि बरोबर कोणी एखादा जाणकार घ्या की तो आपल्याला सांगेल की ही कंपनी बरोबर आहे, ही कंपनी चांगली आहे, तरच तुम्ही त्या कंपनीत तुम्ही जा आणि तिथे नोकरीला लागा. तेच सांगायचं होतं. कारण मुलं येतात व नोकरीच्या आशेने, चला माझं भविष्य घडेल, मला इथं चांगली नोकरी लागेल. पण नाही ना, धोका मिळतो माहिती. हडपसरपासून मगरपट्ट्याला यायचे तर रिक्षावाला किती पैसे मागतो. मग हडपसरपासून मगरपट्टा किती लांब, जवळ आहे, 10, 15, 20 रुपये. रिक्षावाला जास्तीत जास्त 30 रुपयात तुम्हाला तिथे आणून सोडेल. तर असं आहे त्याचं मॅनेजमेंट. खूप अवघड आहे मॅनेजमेंट. ते कळायला खूप दिवस लागतील. तर तुम्ही ते शिका आणि नंतरच या. धन्यवाद.